Ladies and gentlemen, let's have the AV first and फिर मैं उनको आगे बुलाना चाहूंगा. जोरदार तालियां होनी चाहिए for the founder of Baba Enterprises, Sarita Gajendra Ayalwad. Let's have the video, please. श्री गजेंद्रजी अयलवाड कौशल्य आणि आत्मविश्वास अशा सद्गुणांची आरास घेऊन जन्माला आलेले एक यशस्वी व्यक्तिमत्व. वाटे देणाऱ्या अनेक अडथळ्यांना न जुमानता त्यांनी बाबा एंटरप्राइजेसची यशस्वी मोहीम राबवली. हॉटेल, हॉस्पिटल आणि विलेज डेव्हलपमेंट इत्यादींसाठी लागणाऱ्या डस्टबिन, रिव्हॉल्विंग चेअर, गार्डनसाठी लागणारे विविध उत्पादनं इत्यादींची निर्मिती नाविन्यपूर्णतेने केली. आत्मविश्वासाच्या बळावर आणि कष्टाने व्यवसाय उभा करताना त्यांना त्यांच्या पत्नीची प्रचंड साथ मिळाली. श्री गजेंद्र अयलवाड यांनी उभा केलेला व्यवसाय अनेकांना प्रेरणा देणारा आहे. गांभीर्यता आणि आत्मविश्वासाने भरलेल्या श्री गजेंद्र अयलवाड यांना resil.in चा सलाम. Ladies and gentlemen, अब स्टेज पर स्वागत कीजिए तालियों से मिस्टर गजेंद्र अयलवाड. मी महाराष्ट्र नांदेडमधून आलेला आहे. माझ्याकडे काही स्टेज डेअरिंग नाही आहे, पण बिझनेसमध्ये विलेज डेव्हलपमेंटचं काम करतो मी. विलेज डेव्हलपमेंटमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉस्पिटलमध्ये लागणारे फर्निचर्स, विलेजमध्ये आता घनकचरा व्यवस्थापन हे लागत आहे. त्याच्यामुळं मी ग्रामपंचायतचे आराखडे बनवून आम्ही ते वस्तू बनवतो. आमची कंपनी बाबा एंटरप्राइजेस आणि स्टडी पॉईंट वगैरे असतात गावामध्ये वगैरे, ते आम्ही डेव्हलप करतो. जिमचे इक्विपमेंट, जसं सरांची ती मोठी कंपनी होती फन टॉप काहीतरी, ते पण मी प्लेग्राऊंडचा आयटम सुद्धा बनवत आहे. आणि माझा एक हेतू आहे की लोक शहराकडे येतात, मी गावाकडे जात आहे, म्हणजे थोडं डिफरंट आहे माझं वर्क. आणि रिसिलनं मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी रिसिलचा धन्यवाद देतो. थँक्यू. आमचा हेतू आहे बाबा एंटरप्राइजेस की खास बात, लक्ष्य इनका ग्राम विकास. थँक्यू. Ladies and gentlemen, get ready. खड़े होकर एक बार स्टैंडिंग ओवेशन देकर let's welcome the most beautiful, the most gorgeous, the most talented actress of Marathi industry. Please put your hands together for Spruha Joshi. The next category of award is excellence contribution towards rural development projects. Ladies and gentlemen, the award goes to the founder of Baba Enterprises, Sarita Gajendra Ayalwad. Congratulations to this power couple, Mr. Gajendra Ayalwad and Mrs. Sarita Gajendra Ayalwad. Congratulations. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं की खेड्याकडेच चला, कारण खेडी सुधारली तर भारताचा विकास होईल. आणि याच ओळीला साजेसं काम ते करतायत. एक प्रकारे देश सेवाच आहे. विलेज डेव्हलपमेंट रिलेटेड त्यांचा बिझनेस आहे. काय बिझनेस आहे त्याच्या आधी सर तुमचं नाव सांगा आणि मग बिझनेसबद्दल माहिती सांगा. गजेंद्र अय्यलवाड, बाबा एंटरप्राइजेस, नांदेड. अच्छा सर, विलेज डेव्हलपमेंटचे तुम्ही बिझनेसमध्ये कामं करताय, तर काय नेमका बिझनेस आहे? हे ग्रामपंचायतीमध्ये जे आराखडे असतात, मराठी भाषेमध्ये आराखडे म्हणतात, जे आराखडे तयार होतात, जसं स्वच्छतेमध्ये विद्युतीकरण, सोलार स्ट्रीट लाईट, गावामध्ये जे हॉस्पिटल डेव्हलपमेंटचं काम होते ते सगळे आम्ही वस्तू पुरवठा करतो त्यांना बनवून, मॅन्युफॅक्चरिंग करतो. आता जसं घनकचरा व्यवस्थापनमध्ये आता सगळीकडे सॉलिड वेस्टेज आणि ओला कचरा आणि सुका कचरा नियोजन चालू आहे सगळ्या गावामध्ये. सध्या बजेट भरपूर आलेलं आहे आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे स्विंग डस्टबिन सगळं बनवतो आम्ही. स्विंग डस्टबिन, ई लर्निंग गाडा सगळं बनवतो आम्ही. गार्बेज. किती गावांमध्ये सध्या तुम्ही काम केलेलं आहे? नांदेड, आम्ही मराठवाडा पूर्ण रिजन बघतोय सगळं. मराठवाड्यामध्ये सगळीकडे 100% 400-500 गावाच्या जास्त केलेलं आहे आमच्या एरियामध्ये स्वतः आम्ही. आणि अदर डिस्ट्रिक्टमध्ये पण काम चालू आहे आमचं. हां सर, तुम्हाला गावांसाठी काम करताना काय समाधान वाटतं? म्हणजे तुम्ही बिझनेस करताय ऑफकोर्स, पण एक गावासाठी तुम्ही काहीतरी करू शकताय, यासाठी तुमचं समाधान कसं आहे? जे म्हणजे अनडेव्हलपमेंट एरिया आहे तिथं डेव्हलपमेंट करण्याची आम्हाला खूप आवडते. कारण आमची म्हणजे नवीन काहीतरी तयार करणं हे आमचं पहिल्यापासून कंपनीचंच काम वेगळंच आहे. आम्ही थीम बनवून टाकतो तिथं त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये. बिफोर आणि आफ्टर जर तुम्ही दाखवलं तर इट्स रिअली हॅपीनेस. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ मनी, राईट? आणि पैशांमध्ये नाही. आमच्या तिथे सीओ मॅडम वगैरे आहेत, आमच्यावर खूप हॅपीनेस आहे. कारण आम्ही कामच ग्राउंड लेवलचं करतो. हॉस्पिटल डेव्हलपमेंट, सोलार पॉवर पॅक वगैरे बसवतो. जिथं शाळेला लाईट भेटत नाही तिथं आम्ही
ऑफ ग्रीड सोलर ऑफ ग्रीड बसून लाईट पुरवठा करतो आणि तिथली इलेक्ट्रिसिटी कट करून टाकतो परमनंटसाठी. ग्रेट सर, खूप छान काम करताय. रिसीलचा पुरस्कार मिळाला आहे, तुमची कामाची जबाबदारी वाढली आहे. काय सांगाल कार्यक्रमाविषयी आजच्या? रिसीलच्या प्लॅटफॉर्मवर आमची भरपूर काही ॲडव्हर्टाईज झाली आणि माझं क्षेत्र वेगळं होतं हे सगळ्यांना दिसलं आणि त्याच्यामधून मला भरपूर काही आनंद भेटला रिसीलमध्ये. आणि रिसीलच्या फॅमिलीमध्ये मी अटॅच झालो. तुम्ही आनंदी इथून जाणं आणि समाधान घेऊन जाणं आणि मोटिवेशन घेऊन जाणं हाच आमचा उद्देश आहे रिसील.inचा. आणि तुम्ही सांगताय की हे झालेलं आहे, त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत, खुश आहोत. आणि रिसील.in आणखीन पुढच्या दिवसांमध्ये असेच कार्यक्रम उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी घेणार याची शाश्वती मी देतो. थँक्यू सर, तुम्ही आलात आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं, हा पुरस्कार मिळाला.